Hello friends, welcome to SR Genius Academy and I am Mayuresh and I am teaching you a mathematics for 8th, 9th and 10th standard. So आज आपण इथे बघणार आहे 10व्या वर्गाचा पहिला पाठ जो आहे लिनियर इक्वेशन्स इन अ टू व्हेरिएबल्स. आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सुरू करण्याच्या आधी लिनियर म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात पहिले बघणं गरजेचं आहे. आता लिनियर म्हणजे सरळ एका रेषेमध्ये. आता आपण लिनियर इक्वेशन, आता इक्वेशन म्हणजेच काय की समीकरण. आता याला जर मराठीमध्ये म्हणायचं आहे इक्वेशनला तर आपण याला म्हणतो समीकरण, म्हणजे फॉर्म्युला एखादा आपल्याला लिहायचा असेल त्याला आपण म्हणतो की इक्वेशन्स. आता हे व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल म्हणजे काय आहे की दोन, आता जर इथे एक्स आणि वाय, आता व्हेरिएबल्स आपण म्हणतो की जसे अल्फाबेट्स आहे आपले ए बी सी डी अप टू झेड, तर त्याच्यामधले कुठलेही दोन. आता इथे आपण नेहमी जर आपण जनरल फॉर्म्युला किंवा जनरल फॉर्म जर बघितला तर एक्स आणि वाय हे दोन आपण व्हेरिएबल्स वापरतो. हे दोन आपण व्हेरिएबल्स वापरतो कुठल्याही लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी. आता हे झालं लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे नेहमी हे कसं असतं, झिरो म्हणजे सरळ रेषेमध्ये एक त्याचं जी व्हॅल्यू आहे ती कशी असते, शून्य असते. त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. आता व्हेरिएबल इन टू व्हेरिएबल्स, इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, हा एक्स आणि हा वाय असे हे दोन व्हेरिएबल्स असतात, म्हणून याला आपण म्हणतो की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता याची व्याख्या काय आपण ते बघू आणि याचा अर्थ काय ते आपण हळूहळू बघूया. आता बघा, an equation which contains two variables and the degree of each term containing variables is 1 is called a linear equation in two variables. म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगितलं की असं इक्वेशन ज्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात, म्हणजे एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहे, आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. आता हे जे दोन व्हेरिएबल आहे अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग द व्हेरिएबल इज 1, म्हणजे त्याची जी डिग्री आहे, डिग्री म्हणजे काय, आता जर आपण जसं म्हटलं एक्स, आता एक्सचा स्क्वेअर किंवा ए चा स्क्वेअर. आता हे जे वरती आपण याच्या डोक्यावर जे लिहिलं याला आपण म्हणतो डिग्री, स्क्वेअर जो आपण लिहिला, तर हा नेहमी व्हेरिएबलचा कसा असला पाहिजे, 1 असला पाहिजे, तरच आपण त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतो. आणि जर हे असं असेल, जर आपण एक्स स्क्वेअर म्हटलं किंवा एक्स क्यूब म्हटलं तर यांना लिनियर इक्वेशनचे व्हेरिएबल म्हणत नाही. आपल्याला जेव्हा एक्सचा हा डिग्री, एक्सची जी डिग्री आहे ती नेहमी 1 असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. आणि ते व्हेरिएबल कशामध्ये म्हणतो तर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मग आता याचा जनरल फॉर्म काय आहे, त्याला जनरली रिप्रेझेंट कसं करतो, तर हा त्याचा जनरल रिप्रेझेंटेशन आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता याच्यातला हा जो ए आणि बी आहे, आता हे जे आहेत ते नंबर आहे. हे दोन एक्स आणि वाय आपण व्हेरिएबल बघितले, ए बी आणि सी हे नंबर्स आहे. पण याची एक अट अशी आहे की ए आणि बी हे शून्य नसले पाहिजे, ए आणि बी शून्य नसले पाहिजे. जर आता मी म्हटलं की 0x प्लस 2y प्लस सी इज इक्वल्स टू 0 असं जर मी आपण म्हटलं, तर इथे काय होतं, जेव्हा आपण कुठलाही अंक जर घेतला किंवा अक्षर जर घेतलं, त्याला जर शून्याने आपण मल्टिप्लाय केलं किंवा गुणलं तर त्याचं जे उत्तर आहे ते नेहमी शून्य येतं. पण आपल्याला इथे जे व्हेरिएबल्स आहेत दोन वेगळे, त्याची व्हॅल्यू काढायची असते. आता ती व्हॅल्यू काढायची आहे तर मग त्याच्या समोरचा जो अंक आहे तो शून्य असून चालणार नाही. म्हणून इथले जे ए आणि बी आहे हे जे दोन नंबर्स आहेत हे ऑलवेज मोर दॅन 0 असतात, म्हणजे इट इज नॉट इक्वल्स टू 0. इथे लिहिलेलंच आहे बघा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ए बी सी आर दी रियल नंबर्स. मी जे म्हटलं की ए बी सी हे काय नंबर्स आहे, रियल नंबर्स म्हणजे काय नंबर. आपण रियल नंबर का म्हटलं, कारण मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही 9व्या वर्गामध्ये शिकलेले आहे. 9व्या वर्गामध्ये तुम्ही शिकताना काय शिकले, नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे काय, इररॅशनल नंबर म्हणजे काय. पण आता इथे रियल नंबर्स म्हणजे काय की असे नंबर्स की ज्यामध्ये नॅचरल नंबरचा सुद्धा समावेश आहे, होल नंबरचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर इंटिजर्सचा समावेश आहे, रॅशनलचा आहे, इररॅशनलचा आहे. म्हणजे असे सगळ्या नंबरचा जो सेट आहे त्याला आपण रियल नंबर्स म्हणतो. त्या सगळ्याला आपण रियल नंबर म्हणतो. म्हणजे या ए बी सी या तिन्हीपैकी हे जे 3 आहेत ते कुठलेही रियल नंबर आपण घेऊ शकतो, ठीक आहे. पण आता अट काय आहे, अँड ए बी आर नॉट इक्वल टू 0. मी जे आता सांगितलं की ए बी हे कसे पाहिजे, शून्याच्या बरोबर नको, नॉट इक्वल्स टू 0.
at the same time, if example 3x minus 4y plus 12 is equals to 0 is the general form of equation 3x is equals to 4y minus 12. आता हे कसं काय जनरल फॉर्म आहे बघा, इथे काय केलं यांनी, हा 3x आहे बरोबर, 3x minus 4y plus 12 is equals to 0. सिंपल हा जो मायनस 4y आहे त्याला आपण राईट साईडला घेतलं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एखादी जी टर्म आहे ती आपण राईट साइड वरून लेफ्ट साइडला घेतो किंवा लेफ्ट साइड वरून राईट साइडला घेतो तेव्हा त्याच्या समोरचं असलेलं जे चिन्ह आहे ते बदलतं. म्हणजे काय होतं, जर हा निगेटिव्ह आहे तर इकडे गेल्यावर तो पॉझिटिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह आहे तर तो तिकडे गेल्यावरती निगेटिव्ह होईल. म्हणजेच काय, इथे जर आपण 3x त्याच्या बरोबरीला जर आपल्याला इक्वेशन लिहायचं असेल तर ते होईल 4y minus 12. इथे 3x is equals to 4y minus 12. म्हणजेच काय की जेव्हा आपण 3x minus 4y plus 12 is equals to 0 म्हणतो, याच सेम इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे त्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. आता हे लिहिण्याचं कारण काय, आपण याला लिहायचं कारण काय, आपल्याला याच्यामधले जे व्हेरिएबल्स आहे x आणि y, या x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. या x आणि y ची आपल्याला व्हॅल्यू काढायची असते, म्हणजे ते किती, x म्हणजे किती आहे किंवा y म्हणजे किती आहे ते काढायचा असतो. म्हणून आपल्याला इथे त्याची त्या x च्या फॉर्म मध्ये आपण y चं इक्वेशन लिहितो किंवा y च्या फॉर्म मध्ये x चं इक्वेशन लिहितो. म्हणून याला आपण जनरल फॉर्म म्हटलेला आहे. म्हणून 3x minus 4y plus 12 is equals to 0 is same as 3x is equals to 4y minus 12. म्हणजे हे दोन्ही पण इक्वेशन कसे आहेत, एक सारखेच आहेत, कारण याचा फक्त हा दुसरा फॉर्म आहे, म्हणजे दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याला लिहिला आहे. तर हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे लिनियर म्हणजे काय कळलं तुम्हाला, इक्वेशन म्हणजे काय हे कळलं, आणि ते इक्वेशन जे दोन व्हेरिएबल्स मध्ये आहे ते आपल्याला कळले. ठीक आहे, आता त्याच्या पुढे आपण बघूया. ही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये काय विचारलंय, या ऍक्टिव्हिटी मध्ये काही सिरियल नंबर्स आहेत, काही इक्वेशन्स गिवन आहे, आणि हे इक्वेशन व्हेरिएबल्स आहेत, आपले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आता हे पाहत असताना आता बघा 4m plus 3n is equals to 12. आता बघा इथे हा m आणि n, इथे हे दोन व्हेरिएबल्स आहे, इथे हे दोन काय व्हेरिएबल्स आहे. मी म्हटलं होतं की a to z आपण कुठलेही व्हेरिएबल वापरू शकतो. आता हे जे दोन व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलची जी डिग्री आहे, म्हणजे याला रेस टू दी पॉवर, हे कसं आहे 1, म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 आहे बरोबर. म्हणजे त्याची डिग्री काय पाहिजे, 1 पाहिजे होती, आणि त्याचा जो समोरचा अंक आहे तो नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. मग आता इथे हा 4 आहे, इथे 3 आहे बरोबर, म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, शून्यापेक्षा मोठे आहेत. मग शून्यापेक्षा मोठे आहेत म्हणजेच काय झालं, येस इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथे दोन व्हेरिएबल्स आहेत, हे लिनियर इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये LHS RHS दोन्ही साइड आहेत, आणि या दोन्ही व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती कशी आहे, 1 आहे, आणि त्याचे जे अंक आहेत ते कसे आहेत, नॉन इक्वल्स टू 0 आहे. या इतक्या कंडिशन जर फुलफिल करत असेल तर आपण असं म्हणू शकतो की येस दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आलं लक्षात. आता बघा याच्या पुढचं, आता इथे आपल्याला प्रश्न होता की इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ऑर नॉट, क्वेश्चन मार्क, म्हणजे आहे की नाही हे आपल्याला लिहायचं आहे, आणि का नाही, किंवा त्याला करता येईल का, असं आपल्याला विचारलंय. आता बघा जर आपण 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल्स टू 13 हे इक्वेशन घेतलं, आता हे लिनियर इक्वेशनच आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. पण आता जर आपण लिनियर इक्वेशन म्हटलं तर आपल्याला माहिती पाहिजे की जेव्हा मी म्हटलं होतं की जे व्हेरिएबल्स आहे त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती डिग्री कशी असायला पाहिजे, नेहमी 1 असायला पाहिजे. पण आता इथे ते फुलफिल होत आहे का ते बघा, या 2x मध्ये 3x मध्ये आता 3x स्क्वेअर आहे, 3x स्क्वेअर आहे, म्हणजे हा नुसता 3x नाही तर या x च्या डोक्यावरतीच, म्हणजे त्याची डिग्री जी आहे ती इथे बदलली आहे. मग डिग्री बदलली म्हणजेच इथे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही. बाकी बघायचं कारणच नाही, आपल्याला बाकी बघायची गरज नाही, कारण एक व्हेरिएबल जर त्याची जर डिग्री मॅच होत नसेल तर दुसरं आपल्याला व्हेरिएबल बघायची गरज नाही. त्यावरूनच आपण असं म्हणू शकतो की हे लिनियर इक्वेशन होत नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होत नाही. आलं लक्षात. आता तिसरं उदाहरण बघू. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे, अंडर रूट ऑफ 2x मायनस अंडर रूट ऑफ 5y इज इक्वल्स टू 16. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की जे काही ABC आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आपला कुठला होता, AX
प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 हे आपला जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्सचा. आता या जनरल फॉर्म मध्ये मी काय म्हटलं होतं की हे x आणि y व्हेरिएबल्स आहे नो डाऊट, आणि ए बी सी हे आपले काय आहेत तर नंबर्स आहेत. कुठले नंबर म्हटलं होतं मी? रिअल नंबर. मग रिअल नंबर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की रिअल नंबर कसे असतात की ज्यामध्ये नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिजर्स आहे, रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे, आणि म्हणजे सगळ्या नंबरचा सेट म्हणजे रिअल नंबर. मग आता हे जे √2 आहे, हा √2 आहे, हा √5 आहे. आता हे मला सांगा, आपण पायथागोरस थेरम तुम्ही 8वा वर्ग जर शिकले असाल तर आपण पायथागोरस थेरम मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये इथे आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला √2 ची व्हॅल्यू नंबर लाईन वरती कशी डिनोट करायची, √5 ची व्हॅल्यू नंबर लाईन वरती कशी डिनोट करायची आपण बघितलं. आणि हे √2 आणि 5 हे कसे आहेत √2 किंवा √5, तर हे काय आहेत आपले रॅशनल इररॅशनल नंबर्स आहे. हे कसे आहेत? इररॅशनल नंबर. आता हे इररॅशनल नंबर म्हणजे काय आपण ते सगळं 8व्या वर्गामध्ये 9व्या वर्गामध्ये बघितलंय, ते आपल्याला बघायची गरज नाही. पण आपण जेव्हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स बघतो तेव्हा मी असं म्हटलं की ए बी आणि सी हे रिअल नंबर आहे, म्हणजेच इथे जर हे इररॅशनल नंबर आहेत म्हणजेच हा काय रिअल नंबरचा भाग आहे, बरोबर. म्हणजेच काय की हे इक्वेशन सुद्धा आपली कंडिशन फुलफिल करत आहे. हे आपण रिअल नंबरचा बघितलं. आणि याची डिग्री काय आहे? काहीच नाही म्हणजे 1, बरोबर. म्हणजे √2x रेश टू द पॉवर 1 मायनस √5 रेश टू द पॉवर 1 इज इक्वल्स टू 16. म्हणजेच येस इट इज ऑल्सो अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इथे व्हेरिएबल x आणि y घेतलेले आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता तिसरा चौथा आपण बघूया. चौथ्यामध्ये इथे काय दिलं आहे? 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल्स टू 0. आता तुम्हाला हे पहिलाच हे पाहिल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे की 0 आपला हा जो रिअल नंबर आहे तो 0 नसला पाहिजे. म्हणजे ए बी सी शुड नॉट बी इक्वल्स टू 0. सी असेल तर चालेल पण ए आणि बी हा नेहमी मोर दॅन 0 पाहिजे. ठीक आहे, पण आता इथे आपला एच 0 आहे म्हणजे हे इक्वेशन आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये बसत नाही. भले याची डिग्री कशी आहे? 1 आहे, याची सुद्धा डिग्री 1 आहे, पण इथे रिअल नंबर कसा आहे? हा इक्वल्स टू 0 असल्यामुळे आपण हे म्हणू शकतो की हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा भाग नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा 0.3x प्लस 0y. आता इथे लक्षात येतं 0y म्हणजे इथे अगेन रिअल नंबर म्हणजे ए बी हे कसे आहेत? इक्वल्स टू 0 आहे. मग आपल्याला जेव्हा इक्वल्स टू 0 आहे तेव्हा आपण सरळ लिहायचं की इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. डायरेक्टली आपण लिहू शकतो. आता नेक्स्ट बघा 4/x प्लस 5/y इज इक्वल्स टू 4. आता तुम्ही म्हणाल सर हे तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. काहीच कॉम्प्लिकेटेड नाही. आता इथे काय आहे दिलेलं ते पहिले लक्षात घ्या. हा 4/x म्हणजे काय? इथे आपण 4/x म्हणजे याला आपण असं लिहू शकतो की 4/1 इंटू x, 4/1 इंटू x असं हे म्हणू शकतो. किंवा आपण याला 1/x इंटू 4 म्हणजे 4 इंटू 1/x. पण आता मी असं म्हटलं होतं की जे नॉन इक्वल्स म्हणजे इट इज नॉट इक्वल्स टू 0 असं पाहिजे. पण आता जर आपण याचा जर विचार करतो म्हटलं 4 इंटू 1/x, 4 इंटू 1/x याची जर आपण व्हॅल्यू काढली तर ही आपली पॉइंट मध्ये येते, डेसिमल पॉइंट मध्ये येते. आणि मग ही डेसिमल पॉइंट मध्ये येणारी जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे लिनियर इक्वेशन मध्ये जमत नाही. म्हणून हा सुद्धा जो आहे हा लिनियर इक्वेशन नाही आहे. पण इथे असं आहे की जर याला आपण काही ऑपरेशन जर याच्यावरती म्हणजे केले, जसं आपण मी म्हटलं की मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 4 और मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 5 असं जर आपण काही ऑपरेशन त्याच्यावरती जर केले तर याचं कन्व्हर्जन आपल्याला 1 मध्ये करता येईल किंवा अजून कुठल्या नंबर मध्ये करता येईल की जो आपला 0 पेक्षा मोठा नंबर येईल, बरोबर. मग तसं जेव्हा होईल तेव्हा याचं आपण कन्व्हर्जन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये करू शकतो. कारण याची डिग्री कशी आहे? 1 आहे, y ची सुद्धा डिग्री 1 आहे. पण अट एवढीच आहे की इथे आपण 4 इंटू 1/x म्हणजे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, एक्सच हा डिनॉमिनेटर म्हणजे मध्ये आहे म्हणजे आपण याला x रेज टू द पॉवर 1/2 लिहून राहिलो. म्हणजे इथे डिग्री याची 1/2 होऊन राहिली. या 1/x ला 1/x इज इक्वल्स टू x रेज टू द पॉवर 1/2 म्हणजे हाफ ऑफ x, बरोबर. मग आता इथे डिग्री ही कशी आहे? 1 पेक्षा जास्त आहे किंवा 1 पेक्षा कमी आहे. आपण हाफ म्हणजे 1 पेक्षा कमी आहे म्हणजे 1 नाही आहे.
थोडक्यात काय सांगायचं की त्याची डिग्री 1 नाहीये. मग 1 डिग्री नसेल तर आपण ते इक्वेशन लिनियर आहे असं म्हणत नाही. म्हणून येस, इट इज ऑल्सो नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. पण या इक्वेशनला लिनियर मध्ये आणता येतं. कसं आणता येईल तर जर आपण या डिग्रीला म्हणजे या x⁻1/2 ला जर आपण मल्टिप्लाय केलं, या x⁻1/2 ला आपण जर मल्टिप्लाय केलं किंवा त्याच्यावर डिव्हिजनची ऍक्टिव्हिटी आपण जर केली तर आपण त्याची जी हे आहे डिग्री ती आपण 1 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जर आपण 1/2 + 1/2 आपल्याला माहिती आहे की 1/2 + 1/2 आपला कंप्लीट 1 होतो. बरोबर. मग आता इथे 1/2 + 1/2 आपण त्याच्या डिग्रीमध्ये जर ऍड केलं तर तिथे त्याची डिग्री काय होईल, सेम होईल, दॅट इज 1. आणि तेव्हा तो आपला जो आहे इक्वेशन हा लिनियर फॉर्म मध्ये येऊ शकतो. म्हणजे याला कन्वर्ट करता येतं, पण सध्या स्थितीमध्ये हा लिनियर इक्वेशन मध्ये नाहीये. त्यानंतर शेवटचं बघा, 4xy - 5y - 8 = 0. आता याला जर आपण बघितलं तर इथे 2 व्हेरिएबल एकत्र आलेले आहे आणि इथे सिंगल आहे. आता इथे y पण आहे, इथे xy आहे आणि इथे y आहे. पण आपण काय म्हटलं होतं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, म्हणजे आपल्याला फक्त 2 व्हेरिएबल पाहिजे. इथे आपले 3 वेगवेगळे व्हेरिएबल आहे, तर इथे सुद्धा हे लिनियर इक्वेशन होत नाही. तर मला असं वाटतं की हा टेबल तुमच्या लक्षात आला असेल. जर याच्यामध्ये काही अडचण असेलच तर आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमी खुला आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात आणि त्याच्यावरती तुम्हाला काही जे अडचण असेल ती त्याच्यावरती टाका मेसेजच्या फॉर्ममध्ये. आपण पुढचं बघूया. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय. सायमल्टेनियस आपण एखादी गोष्ट करतो की आता ही ए क्रिया चालू आहे आणि सोबतच बी क्रिया चालू आहे, म्हणजे सायमल्टेनियसली 2 क्रिया चालू आहेत. बरोबर. म्हणजे सायमल्टेनियस म्हणजे एका सोबत दुसरी अशी क्रिया चालू आहे. मग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय की 2 इक्वेशन आपल्याला गिवन आहे, जे दोन्हीचे जे व्हेरिएबल्स आहे, एक लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे, दुसरं पण इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. मग या दोघांचाही वापर करून आपल्याला त्यामध्ये असलेल्या व्हेरिएबलची जी संख्या आहे ती आपल्याला काढायची असते. मग ही संख्या काढायची तर याच्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा वापर होतो. आता कसा, when we think about the 2 linear equation in a 2 variables at the same time, म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 लिनियर इक्वेशनचा ऍट ए टाइम इथे आपल्याला विचार करायचा आहे. 2 लिनियर इक्वेशन्स इन अ 2 व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम. एकाच वेळेस आपल्याला 2 इक्वेशनचा इथे विचार करायचा आहे. दे आर कॉल्ड अ सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच की 2 लिनियर इक्वेशन आहे, आपण बघितलं की ax + by + c = 0. हा काय जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा. मग आता हा एक आहे आणि दुसरा एक आहे. मग या दोघांचाही सोबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता बघा, लास्ट इयर वी लर्न टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल. लेट अस रिवाइज इट. आता आपण एक एलिमेंट म्हणजे एकाला एलिमिनेट करून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची संख्या कशी काढायची हे आपण मागच्या म्हणजे 9व्या वर्गामध्ये शिकलेलो आहे. पण आता ते तुम्ही विसरला असेल, कारण वर्ष झालं त्याच्यावरती आपली परीक्षा झाली, पेपर झालं. आता सर कोण 9व्या वर्गाचं आपण वाचणार आहे का सर कुठे. पण नेहमी आपल्याला जे मागच्या वर्गात शिकवलं जातं ते पुढच्या वर्गामध्ये नेहमी कामात येत असतं. म्हणून मागचाही वर्ग आपल्याला पाठ पाहिजे आणि पुढचंही, नाही तर मागे पाठ आणि म्हणजे असं होतं की पुढे पाठ मागे सपाट, असं नाही झालं पाहिजे. तर आपल्याला मागच्याही वर्षाचं जे आहे ते आपल्याला तिथे पाठ करणं गरजेचं आहे. आता बघा, इथे हे इक्वेशन दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना इथे काय आहे, पहिलं इक्वेशन आहे 5x - 3y = 8 आणि दुसरं आहे 3x + y = 2. आता हे सॉल्व करताना एक छोटी पद्धत आहे, सिंपल पद्धत आहे. आता बघा, याच्यामध्ये प्लस आहे, मायनस आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये प्लस आहे, म्हणजे एक प्लस मध्ये आहे, एक मायनस मध्ये आहे. मग असं असताना आता जो व्हेरिएबल आहे दुसरा, हा जो दुसरा व्हेरिएबल आहे, इथे y जो व्हेरिएबल आहे त्याचा अंक किती आहे 3, हा y व्हेरिएबल आहे त्याचा अंक किती आहे 1, म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 आहे आपण तिथे म्हणून. मग जर या व्हेरिएबलला आपण 3 नी मल्टिप्लाय केलं, या व्हेरिएबलला जर आपण 3 नी मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू काय होईल 3x. याची व्हॅल्यू चेंज झाली तरी हरकत नाही, आपल्याला व्हेरिएबलची बघायची. आता y व्हेरिएबल आपण कन्सिडर केला, याची व्हॅल्यू काय होईल मग 3x, याची व्हॅल्यू काय होईल 3y ऑलरेडी आहे. मग या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपण सिंपली y जो व्हेरिएबल आहे तो त्याच्यातून एलिमिनेट करू शकतो आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढू शकतो. आणि मग
x ची व्हॅल्यू मिळाली आणि ती जर आपण याच्यामध्ये पुट डाऊन केली तर त्याच्यावरून आपण y ची काढू शकतो. आता ते कसं ते आपण थोडक्यात बघूया. आता मी जर म्हटलं की 5x minus 3y इज इक्वल्स टू 8, याला मी म्हटलं की कन्सिडर केलं की दिस वन इज द इक्वेशन 1, याला आपण काय म्हटलं, हे आहे इक्वेशन 1. त्यानंतर 3x प्लस y इज इक्वल्स टू 2, हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता मल्टिप्लाय बोथ द साइड ऑफ इक्वेशन 2, मल्टिप्लाय बोथ द साइड ऑफ इक्वेशन 2, मल्टिप्लाय बोथ द साइड, बोथ साइड ऑफ इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 च्या दोन्ही साइड कशाने करायच्या मल्टिप्लाय, तर बाय 3 नी, बाय 3. ओके, आता बाय 3 का बरं, इथे बघा 3x प्लस y इज इक्वल्स टू 2 आहे आणि 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 आहे. मग आता हा मायनस 3y आहे आणि जर आपण या व्हेरिएबलला म्हणजे या लिनियर इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा प्लस 3y होईल, बरोबर. मग हा मायनस 3y आणि प्लस 3y आपल्याला सोप्या पद्धतीने वजा करता येईल. मग आता आपण हे इक्वेशन घेऊया, 3x मल्टिप्लाइड बाय 3 प्लस y मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय 3. म्हणजे आपण इथे म्हटलं की मल्टिप्लाय बोथ द साइड ऑफ इक्वेशन 2 बाय 3. आलं लक्षात. मग आता याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळेल. आता ते कसं, 3 3 जा 9 म्हणून इथे येईल 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6, इज इक्वल्स टू 6. याला आपण नाव देऊ इक्वेशन नंबर 3. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं, इक्वेशन 3 भेटलं. आता हा जो इक्वेशन 3 हा इक्वेशन 2 चा एक पार्ट आहे. आता इथे काय करायचं, गो फॉर ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 विथ इक्वेशन 3. म्हणजे ऍडिशन कोणाची करायची आहे, इक्वेशन 1 ची इक्वेशन 3 सोबत आपल्याला ऍडिशन करायची आहे. मग आता हे आपण पुढच्या स्लाइडवर बघू. आपलं इक्वेशन 1 काय होतं, 5x मायनस 3y, 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, हे आपलं इक्वेशन 1 आहे. आणि दुसरं इक्वेशन आपलं झालं 9x प्लस 3y, 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. आता याची करायची आपल्याला ऍडिशन. गो फॉर ऍडिशन ऑफ दिस टू इक्वेशन्स. इफ वी ऍड दिस टू इक्वेशन टुगेदर, सो one having minus 3y and another having plus 3y, so we can directly cut that both the numbers plus 3y also with minus 3y. म्हणजे आपल्याला इथे हे दोन्ही काय होईल, कट होतील. म्हणजे मायनस 3y प्लस 3y आपण दोघांना कट करू. आणि आता इथे उरलं काय, तर 5 आणि 9 याची जर ऍडिशन केली, 9 आणि 5 किती होतात, तर 14. 14x इज इक्वल्स टू, सॉरी 14, इथे हे चुकलं, इथे किती होईल, 8 आणि 6 14 आणि इथे 9 आणि 5 14. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, 14x इज इक्वल्स टू 14. मग आता इथे हा जो 14 आहे हा x च्या कसा आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, x च्या कसा आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग आपण याला राईट हँड साइड करून जर लेफ्ट हँड साइड कडे नेलं तर काय होईल, हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे इथे काय होईल, x इज इक्वल्स टू 14 अपॉन 14, म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली 1. आपल्याला या इक्वेशनवर आपण x ची व्हॅल्यू काढली, बरोबर. मग आता या दोन पैकी कुठलंही एक आपण समीकरण घ्यायचं, लिनियर इक्वेशन घ्यायचं आणि त्या इक्वेशन मध्ये ही x ची व्हॅल्यू टाकायची आणि त्याच्यावरून आपण y, दुसरी जी आहे y, त्याची आपण व्हॅल्यू काढूया. आता जर मी हे सेम इथे घेतलं, 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, यामध्ये जर मी ही 1 ची व्हॅल्यू टाकली तर इथे आपल्याला काय भेटेल बघा, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x in equation 1, in equation 1. आता 1 मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची आहे. आता 1 मध्ये आपण पुट करताना 1 चं इक्वेशन काय आहे, 5x मायनस 3y, 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. मग आता ही 1 इथे टाकली आपण, म्हणजेच काय येईल, 5 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 3y इज इक्वल्स टू 8, म्हणजेच 5 मायनस 3y इज इक्वल्स टू 8, बरोबर. आता हा जो 5 आहे हा कसा आहे, ऍडिशन मध्ये आहे, म्हणजे प्लस मध्ये आहे. हा जर आपण इकडे नेला तर इथे काय होईल, मायनस मध्ये होईल. म्हणजेच इथे मायनस 3y इज इक्वल्स टू 8 मायनस 5,
बरोबर. हा प्लस मध्ये आहे तो इकडे जाऊन मायनस मध्ये होईल. मग आता 8 मायनस 5 म्हणजे इथे किती होईल 3 बरोबर. मग -3y इज इक्वल्स टू 3 असं आलं. आता बघा हे मायनस साईन इकडे आहे आणि हा जो 3 आहे याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग आपण साईन तसंच ठेवू सध्या आणि हा जो मल्टिप्लिकेशन वाला 3 आहे आपण इकडे घेऊन गेलो तर इथे काय होईल तो डिव्हिजन मध्ये म्हणजे जसं आपण इथे बघितलं तर इथे आपण मी इथे लिहितो की y इज इक्वल्स टू 3. आता हा मायनस वाय 3/3 म्हणजे -y इज इक्वल्स टू 1. मग आता -y जर इज इक्वल्स टू 1 आहे तर मग y काय होईल तर -1. म्हणजे ही जी साईन आहे ती आपण 1 ला देऊ शकतो. म्हणजे हा +1 आहे. आपण म्हटलं की लेफ्ट हँड साइड कडून राईट हँड साइड कडे गेलो तर आपला जो नंबरची जी साईन आहे ती चेंज होते. म्हणून आपण असं लिहू की y इज इक्वल्स टू -1. तर इथे आपण बघितलं की x ची व्हॅल्यू कशी काढायची आणि y ची व्हॅल्यू कशी काढायची. ही एक पद्धत झाली. इथे आपण काय केलं होतं सगळ्यात पहिले बघा की आपण दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यावरून त्याची ऍडिशन करून आपण केलं. ही एक पद्धत. आता दुसरी पद्धत अशी की या इक्वेशन मध्ये या इक्वेशनचा वापर करायचा आणि हे इक्वेशन एखाद्या स्वरूपामध्ये लिहायचं म्हणजेच x च्या रूपात लिहायचं किंवा y च्या रूपात लिहायचं. आता हे घेऊ शकता किंवा तुम्ही हे घेऊ शकता. जर मी असं म्हटलं की 3x इज इक्वल्स टू 2 - y. हा +y आहे आपण इकडे शिफ्ट केला म्हणजे 2 - y. म्हणजे हा काय झाला हा x ची व्हॅल्यू आपली झाली. मग आता ही x ची व्हॅल्यू काढायची तर आपल्याला माहिती आहे की x इज इक्वल्स टू 2 - y हा डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. मग ही x ची व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायची कुठल्या दुसऱ्या आणि त्याच्यावरून आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आणि y ची व्हॅल्यू. तर ही सुद्धा एक पद्धत आहे की ज्याच्यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे एक एलिमिनेट करून काढा किंवा एकाची पहिले काढा आणि त्याच्यावरून दुसऱ्याची काढा. दोन्ही पण पद्धती कशा आहेत सारख्या आहेत. आता हे दुसरं इक्वेशन आहे. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. x ची व्हॅल्यू काय आणि y ची व्हॅल्यू काय हे आपल्याला बघायचं आहे. मग हे इक्वेशन सिंपल घ्यायचं आहे. इथे काय पहिलं इक्वेशन आपण बघू की 3x + 2y इज इक्वल्स टू 29. We can say it is as a equation 1. Then take another equation that is 5x minus y is equals to 18. हे झालं आपलं इक्वेशन 2. आता बघा इथे जसं मगाशी मी म्हटलं की एक इक्वेशन प्लस मध्ये आहे एक इक्वेशन मायनस मध्ये आहे. मग याच्यामध्ये सिंपल कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करू शकतो की कोणत्याही एका इक्वेशनला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करा किंवा एखाद्या नंबरनी डिवाइड करा तर आपल्याला तिथे त्या दोघांचा जो व्हेरिएबलचा जो नंबर आहे तो सारखाच आला पाहिजे. मग आपण जर इथे म्हटलं की हा 2y आहे मग जर या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला हा सुद्धा 2y भेटेल. बरोबर. हे व्हेरिएबल चेंज होऊ द्या याची काही आपल्याला गरज नाही. आपल्याला y ची गरज आहे म्हणजे +2y आणि -2y म्हणजे आपल्याला एक y त्याच्यातला एक व्हेरिएबल आपल्याला कट करता येईल. मग एक व्हेरिएबल कट केला तर जो दुसरा आहे x त्याची व्हॅल्यू आपण त्याच्यावरून सहज काढू शकतो आणि मग ती व्हॅल्यू पुट डाऊन करून y ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं. तर बघा कसं करायचं की मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. आता हा शॉर्ट फॉर्म झाला कशाचा इक्वेशन लिहिण्याचा EQ त्याच्या n. हा झाला शॉर्ट फॉर्म. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. मग आपल्याला हा जो इक्वेशन आहे याला मल्टिप्लाय करायचा आहे 3 नी सॉरी आपण इथे 2 नी म्हणावं लागेल आपल्याला कारण आपला जो व्हेरिएबल आहे हा काय आहे 2 आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. मग आता इथे आपण मल्टिप्लाय केलं तर 5x मल्टिप्लाइड बाय 2 मायनस y मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 18 मल्टिप्लाइड बाय 2. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करा. इथे आपल्याला काय भेटेल 5 2 10 म्हणजे 10x मायनस 2y इज इक्वल्स टू 18 2 36. बरोबर. आपल्याला इथे हे लिनियर इक्वेशन भेटलं. याला आपण देऊ नाव 3. हे इक्वेशन झालं आपलं थर्ड. मग आता बघा हे इक्वेशन झालं. मग आता या दोघांची ऍडिशन म्हणजे इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ऍड इक्वेशन 1 अँड 2 टुगेदर. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. जर आपण 1 आणि 2 हे जर 1 आणि 3 हे जर इक्वेशन आपण एकमेकांमध्ये ऍड केलं इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे या दोघांना एकमेकांमध्ये ऍड केलं तर आपल्याला इथे काय भेटेल तर 3x प्लस 2y प्लस 2y इज इक्वल्स टू 29 हे पहिलं इक्वेशन प्लस
10x आपल्याला इथे हे थर्ड इक्वेशन घ्यायचं आहे. 10x त्यानंतर -2y इज इक्वल्स टू 36. आता याची ऍडिशन करताना हे दोन कट होऊन जातील, कारण एक +2y आहे आणि एक -2y आहे. याची ऍडिशन करायची आहे. आता आपला हा 65 झाला बरोबर, आणि हे झालं आपलं 10 + 3 म्हणजे 13x. हे 13x इज इक्वल्स टू 65 बरोबर. आता x इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे की हा जो 13 आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो तिकडे गेल्यावरती काय डिव्हिजन मध्ये जाईल, म्हणजे 65/13. आता इथे 13चा टेबल पार्ट पाहिजे तर आपल्याला ते समीकरण सॉल्व्ह करता येईल. आता 13 5 = 65 हे मला माहिती आहे, पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही ते सोडवू शकता. नाहीतर मी एखाद्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगेल की टेबल कसा बनवायचा सोप्या पद्धतीने. ठीक आहे. आता बघा x इज इक्वल्स टू, इथे आपल्याला काय भेटलं 5, 5 × 65 आपण म्हणतो, म्हणून आपण इथे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बरोबर. आता ही x ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे आणि कुठल्याही दोन पैकी एका इक्वेशन मध्ये टाकायचे. जे सोपं इक्वेशन असेल त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू काढता येईल. मग समजा आपण पहिलं इक्वेशन घेतलं की 3x + 2y, 3x + 2y इज इक्वल्स टू 29. मग आता इथे आपली व्हॅल्यू काय निघाली होती x ची 5, ती आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. बाय पुटिंग व्हॅल्यू ऑफ x, x इज इक्वल्स टू 5 इन इक्वेशन. आता इथे आपल्याला आपण x ची व्हॅल्यू 5 जर टाकली तर इथे काय होईल, बरोबर, म्हणजेच 3 × 5 + 2y इज इक्वल्स टू 29. बाकी जसं आहे तसंच राहील, फक्त इथे x च्या आधी आपली 5 येईल. आता 5 × 3 = 15 + 2y इज इक्वल्स टू 29. मग आता इथे 15 हा प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल, म्हणजे 2y इज इक्वल्स टू 29 - 15. मग आता इथे तुम्हाला सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे. 9तून 5 गेले 4 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला, म्हणजे 2y इज इक्वल्स टू, इथे आपण किती लिहू तर 14 बरोबर. 9 - 5 इथे 4 आलं आणि 2 - 1 1. ठीक आहे. त्यानंतर आता 2y इज इक्वल्स टू 14 आहे, म्हणून आपण y इज इक्वल्स टू 14/2, म्हणजे इथे आपण हे मल्टिप्लिकेशन मध्ये जो 2 आहे तो आपण इकडे गेल्यावरती इथे काय होऊन राहिला डिव्हिजन मध्ये जातोय बरोबर. म्हणूनच y इज इक्वल्स टू 2 7 × 14 किंवा 7 2 14, आपण उलट पण म्हणू शकतो. तर 2 7 जा म्हणजेच y इज इक्वल्स टू 7 आपल्याला इथे मिळाला. म्हणजे आता इथे आपण काय काढलं की जर आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं असेल x, y, तर आपला x इज इक्वल्स टू 5, 7 असं पण आपण त्याच्या लिनियर इक्वेशनच्या व्हेरिएबलला दर्शवू शकतो, दाखवू शकतो. म्हणजे इथे x काय आहे तर 5 आहे आणि y काय आहे तर 7 आहे. तर हे आपल्याला काढायचं होतं की लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा वापर करून आपण कसं काढणार, किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा वापर करून आपल्याला x आणि y या दोन व्हेरिएबल पैकी दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण कशी काढणार हे आपल्याला इथे आपण बघितलेलं आहे. आता हे तिसरं उदाहरण आहे. हे तिसरं उदाहरण मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे, 15x + 17y + 21, दुसरा आहे 17x + 15y + 11 इज इक्वल्स टू 11. मग आता बघा इथे हे दोन्ही पण प्लसच आहे, इथे दोन्ही पण प्लसच आहे. आता तुम्हाला इथे थोडंसं डोकं लावायचं की इथे नेमकं आपल्याला करायचं काय. मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला जर समजलं नाही तर मी इथे तुम्हाला सांगेनच, पण तुम्ही बघा की याला आपण कशा पद्धतीने सोडवता येईल. कारण इथे आपल्याला व्हेरिएबल कॅन्सल होणार नाही. व्हेरिएबल इथे कॅन्सल होईल का नाही, कारण इथे दोन्ही पण साईन x चे असो किंवा y चे असो हे दोन्ही पण कसे आहेत, सारखे आहेत, सेम आहेत. म्हणजे x हा सुद्धा प्लस मध्ये आहे आणि y हा सुद्धा प्लस मध्ये आहे. मग जर आपण याची डायरेक्ट ऍडिशन केली किंवा डायरेक्ट सबट्रॅक्शन केलं किंवा कोणाशी मल्टिप्लिकेशन केलं तर काही होईल का हे बघायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आता बघा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय प्रश्न आहेत ते आपण बघूया. इथे फक्त फिल इन द ब्लँक्स आपल्याला फिलअप करायचे आहे. आता इथे काय दिलं होतं, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. आता ही आपल्याला कंप्लीट करायची आहे. फर्स्ट इक्वेशन इज गिवन, दॅट इज 5x + 3y इज इक्वल्स टू 9.
this is called as the first equation. Then another 2x minus 3y is equals to 12, that is second equation. Now let's add equations 1 and 2. इथे काय म्हटलं की दोन्ही इक्वेशनला काय करायचे, दोन्ही इक्वेशनची बेरीज करायची आहे. आता इथे +3 आहे आणि इथे -3y, म्हणजे आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली y हा इथून कॅन्सल होईल. इथे डायरेक्टली काय होईल, y कॅन्सल होईल, कारण इथे एक प्लस आहे एक मायनस आहे. इथे उरलं काय मग, तर 5 आणि 2, मग 5 + 2 इथे 7x होईल आणि इथे 12 आणि 9 म्हणजे किती होईल, 12 आणि 8 20 आणि 1 21. म्हणून आपण इथे लिहू की 7x = 21. मग 21/7 म्हणजे इथे x ची व्हॅल्यू मिळेल 7 त्रिक 21, म्हणून x ची व्हॅल्यू इथे आपण काय काढली 3. आता बघा, जर आपण या x ची व्हॅल्यू 3 प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. आता ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट डाऊन केली. इक्वेशन 1 काय, 5x + 3y = 9. मग आपण ही x ची व्हॅल्यू 3 इथे पुट डाऊन केली. 5 × 3 + 3y = 9. मग 5 × 3 म्हणजे काय, 15. म्हणून आपण हे डायरेक्ट 15 इथे उचलून इकडे घेतले, बरोबर. आता बघा 9 - 15 तुम्ही हे शिकलेले आहे, पण तरी पण तुम्ही कन्फ्यूज होता की 9तून 15 कसे काढायचे बा सर. इथे 9तून 15 नाही काढायचे, आपल्याला 15तून 9 काढायचे आहे आणि फक्त जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येचं आपल्याला तिथे दाखवायचं आहे, तरच आपण आपलं जे उत्तर आहे ते आपण बरोबर म्हणू शकतो. आता इथे जर आपण म्हटलं की किती होईल, तर आपलं उत्तर येतं 6. 9 आणि 6 15, किंवा 15तून 9 गेले तर 6 उरतात. पण जर आपण इथे नुसतं 6 लिहिलं तर हे आपलं आन्सर चुकेल. इथे आपल्याला काय लिहायचं आहे की मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते आपल्याला द्यायचं आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह इथे काय आहे, तर मायनस आहे, म्हणून आपण इथे -6 दिलं. हे कशाचे नियम आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. आपण जे इंटिजर्स बघितले की इंटिजर सॉल्व्ह करताना प्लस आणि मायनस, त्याच्यामध्ये ऍडिशन, प्लस मायनस मध्ये सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे सगळं जे आहे तुम्ही 8व्या वर्गामध्ये झालेलं आहे, 9व्या वर्गामध्ये झालेलं आहे, त्याचे हे नियम आहेत. मग आता इथे एक प्लस आहे एक मायनस आहे, तर आपण नेहमी मायनस करतो आणि मोठ्याचं चिन्ह देतो. म्हणून आपण इथे म्हटलं की 15 - 9 आपण 6 केलं आणि मोठ्याचं चिन्ह दिलं ते म्हणजे मायनस. आता 3y = -6 आहे. मग आता हा y जर काढायचा असेल तर हा जो 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे काय होईल, डिव्हिजन मध्ये जाईल, म्हणजे इथे काय येईल -6, बरोबर. आता 3 × 2 = 6, आपल्याला माहिती आहे की 3च्या टेबलमध्ये 2 पुढे आपण आकडे गेल्यावरती आपल्याला इथे 6 मिळतो. मग 3 × 2 = 6, पण इथे हा कसा आहे, मायनस आहे, कारण याची जी साईन आहे, ज्या डिव्हिजनची जी साईन आहे तीच साईन आपल्याला उत्तराला सुद्धा द्यावी लागेल, ते चिन्ह आपल्याला उत्तराला सुद्धा वापरावं लागेल. म्हणून -6/3 इज ऑलवेज इक्वल्स टू -2. मग आता इथे आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. सोल्युशन काय लिहायचं आहे की सोल्युशन इज x, y. मग आता x इथे आपण काढला, x आहे 3 आणि y काय आहे -2. तर हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन की जिथे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची होती. आपण ही सिंपल स्टेप इथे फक्त फिल इन द ब्लँक्स दिल्या होत्या, त्या ब्लँक्स आपण भरल्या. इथे सगळ्या गोष्टी घेऊन होत्या की आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, हे आपल्याला सगळं दिलेलं होतं. त्याच्यावरून फक्त आपल्याला त्याची उत्तरं काढायची होती, ती आपण इथे काढलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे पुढचं उदाहरण काय, 3a + 5b = 26, a + 5b = 22. आता हे दोन्ही पण प्लस मध्ये आहे, हे दोन्ही पण कसे आहेत, प्लस मध्ये आहे. आता आपण इथे म्हटलं की 3a, याला आपण कन्सिडर केलं की 3a + 5b = 26, हे इक्वेशन नंबर 1 घेतलं. त्यानंतर a + 5b = आपण घेतलं 22, हे दुसरे इक्वेशन आहे. मग आता इथे आपण काय करू शकतो की या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची, या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची आणि त्याच्यातून एका इक्वेशनसाठी म्हणजे एकाचा नंबर काढायचा. तो b च्या फॉर्म मध्ये असला तरी चालेल, म्हणजे a हा जर b च्या फॉर्म मध्ये असेल तर तो काढायचा. मग आपण आता इथे बघा की a चा आपण 5b म्हणजे 22 - 5b असं आपण उत्तर काढू शकतो, बरोबर. म्हणजे मी जर असं लिहिलं की फ्रॉम इक्वेशन 2 a = 22 - 5b असं मी लिहिलं. a = काय, 22 - 5b, म्हणजे a ची व्हॅल्यू ही 22 - 5b आहे. मग आता याला आपण म्हणू की इक्वेशन 3. मग हेच जर का a ची व्हॅल्यू आपण पहिल्या
किंवा दुसऱ्या याच्यामध्ये जर आपण पुट डाऊन केली, ए ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये किंवा दुसऱ्या इक्वेशन मध्ये. सपोज आपण या इक्वेशन मध्ये पुट डाऊन केलं, या इक्वेशन मध्ये आपण पुट डाऊन केलं. इथे इक्वेशन काय आहे आपलं, a + 5b = 22 किंवा 3a + 5b = 26. यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपण जर पुट डाऊन केलं तर इथे काय होईल. आता बघा, हे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करू. 3 × 22 - 5b + 5b = 26. ठीक आहे. आता या 3 ने आपण मल्टिप्लाय करायचा प्रत्येक व्हेरिएबलला. 3 × 22 म्हणजे 3 × 6 आणि 3 × 6 म्हणजे 22 × 3 = 66 आपण म्हणतो, बरोबर. म्हणून हे 66 - 15b + 5b = 26. आता बघा, हा -15b आहे आणि +5b आहे. आपण जर याला सॉल्व्ह केलं तर हा मायनस प्लस मी काय म्हटलं होतं की मायनस होणार आणि मोठ्याचा साइन देणार आपण. तर -15b + 5b म्हणजे 66 - 10b = 26. बरोबर. आता याला आपल्याला घेऊन जायचं पॉझिटिव्ह मध्ये, हा आपण निगेटिव्ह मध्ये घेऊन येणार. मग आता हा जर झाला -10b, याला जर आपण इकडे नेलं तर इथे काय होईल, 66 - 26 = 10b. हे कसं की आपण हा 10b ला प्लस मध्ये नेलं आणि हा जो 26 आहे याला मायनस मध्ये आणलं, म्हणून 66 - 26 = 10b आपण लिहिलं. आता ह्या 66 मधून आपण 26 मायनस केले तर 6 - 6 आपण 0 आणि 6 - 2 म्हणजे इथे आपलं 4 येईल = 10b. मग आता याच्यावरून मी असं म्हणू शकतो की 10b = 40. मग b = 40/10 म्हणजेच b = काय, इथे सरळ सिंपल कट होईल 4. बरोबर आहे. 10 × 40. मग आता आपल्याला इथे b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आता b ची व्हॅल्यू मिळाली आहे म्हटल्यावरती आपण a ची व्हॅल्यू सहज काढू शकतो. मग ही b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट डाऊन करा. आपण समजा इक्वेशन 2 मध्ये आपण पुट डाऊन केली, a + 5b = 22. याच्यामध्ये आपण पुट केली तर a + 5 × 4 = 20. म्हणून a + 5 × 20 = 20. 22 = 22 आपण इथे म्हणू. इथे 22. बरोबर. आता a + 20 = 22. मग आपण a = काय होऊ, 22 - 20 म्हणजेच a = 2. आता इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली a ची. म्हणजे इथे जेव्हा दोन्ही पण प्लस मध्ये आहे तर आपण काय केलं की एका इक्वेशनचा वापर केला, त्यावरून b ची पहिली व्हॅल्यू काढली, मग ती a ची किंवा b ची व्हॅल्यू काढली, मग ती a किंवा b ची व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन केली आणि त्याच्यानंतर त्याचं सॉल्व्ह केलं आणि त्याच्यावरून b आणि त्याच्यावरून a अशा दोन व्हेरिएबल्सची आपण इथे जी व्हॅल्यू आहे ती आपण काढलेली आहे. आता याच्यानंतरचे जे आहेत, याच्यानंतर बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. तर मी तुम्हाला हे सगळे होमवर्क म्हणून देतो जे काही आहेत, आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा. आजपर्यंत आपण जे काय बघितलं ते आपण इथेच थांबू की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जर आपल्याला सोडवायचं असेल तर ते कसं, ते आपण आजपर्यंत इथे बघितलेलं आहे. तर आपण आजच्यासाठी इथेच थांबूया. थँक्यू.